वैष्णवीचं बाळ हे तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलंय। स्वतः अजित पवार यांनी त्या संदर्भात माहिती दिली आहे। पक्षातल्या कार्यकर्त्यांनी चूक केली तर मी कसा जबाबदार असं अजित पवार म्हटले। या प्रकरणाशी आपला दुरान्वयही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर पक्षात अशी नालायक माणसं नको असा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे। निश्चितपणे त्या पद्धतीनेच याची चौकशी केली जाईल। हे सगळे जे वळ आहेत, याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे, वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल। म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत, ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चूक करायला सांगतो? चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो, याला टायरमध्ये घे, सोडू नको साल्याला। आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हुंड्याहून एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होतो आणि खून होतो। मला तर हृदयाला पीळ आणणारी घटना घडलेली आहे। पदाधिकारी कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्त्वाचा आणि ही वृत्ती महत्त्वाची आहे। कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो पक्ष तसा असतो असं मानायची काही आवश्यकता नाही, परंतु जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि या सगळ्या संदर्भात वडेट्टीवार, सुनील तटकरे आणि उदय सामंत यांनीही संताप व्यक्त केलाय। अजित दादा सुद्धा म्हणाले की काही लोक चुकीनं आम्ही पक्षात घेतले। तर मला वाटतं चुकीनं घेत असताना खालच्या लोकांना त्याचा पूर्ण इतिहास पाहून घेतला पाहिजे। एका राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसानी अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी 9 महिन्याचं बाळ असलेल्या सोनेचा खून करावा, ही खूनच आहे। ती आत्महत्या नसून तो खूनच आहे। पण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार अजून आहे, तो जिवंत आहे। मग यावर काही कडक धोरण आणि कायदे पुन्हा त्यामध्ये काही बदल करायची गरज असेल तर केलं पाहिजे। एक ते पक्षाचे पदाधिकारी नाहीत, एकेकाळी कधीतरी पदाधिकारी होते, ही बाब नक्की आहे। आम्ही कालच त्यांची पक्षातून अकलपट्टी केलेली आहे। याला जोडून हा एक भाग दुसरा, त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशा पैकी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। पालकमंत्री म्हणून आमदार अजितदादांची आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा या संदर्भामध्ये विस्तृतपणाने भूमिका आयोग म्हणून त्या ठिकाणी मांडलेली आहे। त्यामुळे कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला आम्ही कधीही थारा देणार नाही। एक शासन म्हणून मी इथं आलोय। शेवटी कोण यावं कोण जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, पण मी जर शासन म्हणून प्रतिनिधी म्हणूनच सांगतोय की कोण आलं आणि कोण जरी आलं नसलं तरी या नालायक लोकांना, विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे। आणि मगाशी जो आपण प्रश्न विचारला की जे 2 फरार आहेत त्यांचं काय होणार आहे, मला पूर्ण खात्री आहे की येत्या काही तासामध्ये त्यांना देखील अटक होईल आणि सगळी मंडळी शिक्षेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीची कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल। आणि राज्यातल्या महिला नेत्यांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे। त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे। ही आत्महत्या नाही, हा खून आहे। ही आत्महत्या नाहीच आहे। या केसेसमध्ये मला आय एम कन्व्हिन्स्ड की या आत्महत्या नाही आहेत, या खून आहेत। बळी घेतात या मुलींचा। आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे, याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू। पण प्रत्येक घरात वेळ पडली तर जाऊन आपल्या लेकींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली। म्हणजे 21व्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण बोलतोय आणि दुसरीकडे जर आमच्या पोरींच्या हत्या अशा होणार असतील तर या खरंच या विकासाचं काय करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि चीड येते अशा वेळेस। गुन्हा नोंद करत असताना त्याचा अहवाल सादर करत राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करत आहे। या घटनेमध्ये आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे। 5 आरोपी आहेत, 3 आरोपी अटकेत आहेत, 2 आरोपी फरार आहेत। फरार आरोपींच्या तपासासाठी स्वतः पोलिसांची टीम, क्राईमची टीम, सायबरची टीम आणि त्याचबरोबर अँटी गुंडा टीम हे यामध्ये आरोपीचा तपास करत आहेत। घटनेचा तपास करत असताना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। आरोपींवरती कडक कारवाई केली जाईल, याचा राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। त्या संदर्भातली एक माहिती त्यांच्याकडून घेतली, चर्चाही त्यांच्यासोबत केली आणि कुटुंब म्हणून त्यांच्या लेकीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काय अपेक्षित आहे। खरं तर स्वतःची लेक त्यांनी गमावलेली आहे, त्याच्यामुळे तिची आपल्या पोटच्या गोळ्याची भरपाई तर कोणच करू शकत नाही। ज्या परिस्थितीला ते सामोरे गेलेत आणि जी विकृती त्यांनी अनुभवलेली आहे, नीच प्रवृत्ती आहे ही।